ज्या क्षणी ती म्हटली मी घर सोडून चालले, त्या क्षणी मी तिला विचारलं की आता तू कुठे आहे? तर तिने मला लोकेशन सांगितलं की मेट्रो स्टेशन शिवाजीनगर. मी अवघ्या 3 ते 4 मिनिटात मॅडम तिच्यापर्यंत पोहोचले. आणि आता एवढे मेट्रो स्टेशनवरती गर्दी असते, मला नेमकं कळलं ती मुलगी कोण आहे. पण तिने मला पाहता क्षणी मॅडम ती त्या पायऱ्यांवरतून पळत माझ्याकडे आली, पूर्ण मला हग केलं तिने आणि मोठमोठ्याने रडायला लागली. तर तिला मी शांत केलं, तिला म्हटलं की तू मला सांग काय झालंय ते, मी तू मला कॉल केलाय ना, म्हणजे तू विश्वासाने कॉल केलाय, तर त्या विश्वासाला मी पात्र ठरणार, मी तुला ती हेल्प करणार. मग तिने सांगितलं की गेले 6 महिने झाले आई बाबा एकमेकांपासून वेगळे राहतात, मी बाबांकडे राहते, पण मला माझ्या आईची फार आठवण येते मॅडम. ते दोघेही मला हवे आहेत आणि माझं अभ्यासात लक्ष लागत नाहीये आणि रडत होते. तर तिला मी म्हटलं तुझ्या आई बाबांना पण मी एकत्र आणणार आणि तू त्यांच्या सोबत राहणार, त्यामुळे तू आता माझ्या सोबत चल. मग मी प्रिन्सिपल मॅमला कॉल केला, मॅमने शाळेत बोलवलं. मॅम म्हणले मॅडम ती मुलगी 3 दिवस नाहीये आपल्या शाळेमध्ये येत नाहीये आणि तिचे घरचे पण काय हे करत नाही. मग आई बाबांना बोलावून घेतलं. दोन्ही आई बाबांचं त्याच्यावरती एवढं प्रेम त्या मुलीवरती की आम्ही सगळे एकदम भावनिक झालो. आम्ही प्रिन्सिपल, मी आणि तिचे आई बाबा, आम्ही एवढे रडलो ना मॅडम, म्हणजे तो क्षण आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तर अविस्मरणीय क्षण राहणार आहे तो शेवटपर्यंत. तिच्या आई बाबांनी माझ्या समोर वकिलांना कॉल केला की आमची जी प्रोसेस चालली ती कुठेतरी थांबवता येईल का तुम्हाला, कारण की आम्हाला वेगळं व्हायचं नाहीये.